राज्य का मराठवाड़ा क्षेत्र इस समय भयंकर सूखे की चपेट में है। अगर जून के अंत तक यही स्थिति बनी रही तो सूखे की स्थिति भयावह होने की आशंका है। राज्य में फिलहाल लोकसभा चुनाव खत्म हो चुके हैं, लेकिन सरकार राज्य में सूखे की स्थिति को अनदेखा कर रही है। वहीं विपक्ष इस मामले को लेकर आक्रामक नजर आ रहा है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने सरकार को कटघरे में खड़ा किया है। आम्ही 6 कमिट्या तयार केलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रासाठी आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे। मी स्वतः मराठवाड्यामध्ये जातो आहे। मराठवाड्यात दुष्काळाची धाकता फार मोठी आहे। आज मी तिथं संध्याकाळी संभाजीनगरला मी पोहोचतो आहे आणि उद्यापासून आमचा तो दौरा चालू होत आहे। मोठ्या प्रमाणात या दुष्काळाचा फायदा घेऊन सरकारच्या वतीनं टँकर माफियांचा पण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। सरकारला आम्ही नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये सूचना दिलेली होती की यावर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते आणि सरकारने त्या पद्धतीची पावलं उचलावी। पण महाराष्ट्रातलं सरकार हे खऱ्या अर्थानं लोकहिताचं नाही, जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरीत जो जातो त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटता कसं येईल त्याच्यावर राज्यातलं सरकार काम करताना हे भाजपप्रणीत सरकार आपण पाहतो आहे। सरकारला किती चांगल्या सूचना केल्या, विधानसभेत असतील, मीडियाच्या माध्यमातून असतील, पत्र देऊन असतील, त्याचं साधं उत्तरसुद्धा द्यायला ते तयार नसतात। महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे विरोधकांच्या सूचनांचं पालन सरकार करायचं आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात होत्या। या राज्यामध्ये जनतेचे प्रश्न मिळून सोडवण्याची एक परंपरा होती, पण भाजपप्रणीत सरकार 2014 पासून जे आली आणि आजही आहे, या सरकारला ते ऐकायचं नाही आणि करायचं नाही आणि जनतेला होरपळून सोडायचं ही भूमिका या सरकारची आहे। म्हणून काँग्रेसनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या कमिट्या तयार करून दुष्काळाच्या पाहणीची सुरुवात केलेली आहे आणि सरकारला आम्ही ते उपाययोजना करायला बाध्य करू। सरकार केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर सरकारला हे प्रश्न सोडायला सरकारकडून बाध्य करू। बघा, ही घटना जी महाराष्ट्रामध्ये सातत्याने होती आहे, ललित पाटील या नावाचा ड्रग माफिया जो नाशिकमधून त्याची निर्मिती झालेली होती, त्याच्याबद्दलच्या सूचना सातत्यानं काँग्रेसने केलेल्या होत्या। काँग्रेसने नाशिकमध्ये आंदोलनसुद्धा केलं, पण नाशिकच्या पोलिसांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं, कारण की तिथल्या मंत्र्यांचा, तिथल्या नेत्यांचा त्याच्यावर दबाव होता। हे पण आम्ही विधानसभेत सांगितलेलं होतं। सरकारने त्या पद्धतीची भूमिका घ्यावी ते पण आम्ही सांगितलं। आणि या ललित पाटलाला ससून हॉस्पिटल आता या आरोपींचं 5 स्टार हॉटेल झालेलं आहे का, अशा पद्धतीचं एक चित्र आपण पाहतो आहे। आणि त्या ललित पाटीलला इथं 5 स्टार व्यवस्था देण्यात आल्या, त्यांच्या मैत्रिणी त्या ठिकाणी आणून दिल्या गेल्या होत्या। या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून। पण सरकार ड्रग महाराष्ट्रामध्ये थांबवण्यामध्ये सरकारचं प्रोत्साहन आहे का, हाही प्रश्न सातत्याने निर्माण होत होता। आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या गर्भश्रीमंतांच्या मुलांच्या माध्यमातून, मुलींच्या माध्यमातून सामान्य लोकांना गाडीच्या खाली चिरडण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत। नागपूरला घटना झाली, जळगावला झाली, पुण्यात झाली, अनेक ठिकाणी घटना वाढत चाललेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा वाढलेला आहे। राज्याचं गृहमंत्री हे याला विकत घ्या, त्याला विकत घ्या, सरकार पाडा, सरकार बनवा, याच्यामध्येच त्यांचं डोकं चालतं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला आणि जी समिती राज्य सरकारने या सगळ्या व्यवस्थेसाठी म्हणजे त्या ससून हॉस्पिटलसाठी तयार केलेली आहे, ती डॉक्टर पण जे आहेत त्यांच्यावर पण अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि म्हणून आम्ही या CBIची चौकशी मागितली। सरकार CBIच्या चौकशीतून का पळते आहे? सरकारने रक्ताचे नमुने लपवायला का लावलेले होते? कोण आमदार होता, कोण मंत्री होता? मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो तर मुख्यमंत्री सुट्टीवर पळून गेलेत
आता राज्याचा मुख्यमंत्री सुट्टीवर जातो हा पण एक नवीन विषय आपल्याला जनतेसमोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळामध्ये जनता होरपळत आहे, महाराष्ट्र पेटते आहे आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सुट्टीवर जातात 3 दिवसाच्या आणि राज्याचे मंत्री विदेशात फिरायला चाललेत. अशा पद्धतीचं जे चित्र आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीत या सरकारला विधानसभेतही आम्ही घेरू. पण या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या आता राज्यामध्ये ड्रगच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात अवैध पब जे महाराष्ट्रामध्ये निर्माण करून या सरकारचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. आपण पाहिलं आमचे आमदार रवींद्र धंगेकरांनी ज्या पद्धतीनं कसे पैसे पबचे आणि बारचे मिळतात, कोणाकोणाला किती पैसे मिळतात त्याची एक लिस्ट पुढं आणलेली आहे. ते तुमच्या मीडियामध्ये दाखवली गेलेली आहे. सरकार काय चूप आहे? सरकार कारवाई काय करत नाही? खालच्या पोलिसांवर कारवाई करून चालणार नाही. वरच्या अधिकाऱ्यांचाच याच्यात इन्व्हॉल्व आहे. कारण की आमच्या पुण्याच्या NUCच्या आणि युवक काँग्रेसच्या पोरांवर मोर्चाच्या कारवाई केल्या, त्यांना तडीपार केलं. मी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगितले की वरतून आम्हाला आदेश आहे. म्हणजे वरच्या आदेशानंच हा सगळा कारभार चालतो पुण्यामध्ये. हे पद्धतीचं चित्र तिथं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून रक्ताचा नमुना असेल, पोलिसांची कारवाई चुकीची असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये आणि अजूनपर्यंत जे मुलं होती त्या गाडीमध्ये त्यांची नावच डिक्लेअर केलेली नाही. का लपवले जातात? म्हणून हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री जे म्हणतात की आता पेपरला बातम्या वाचल्यात की जो असेल त्याच्यावर कारवाई करा, हे बोलून चालणार नाही. तिथं मुख्यमंत्र्यांनी बसलं पाहिजे. नेमकं हे सगळं पाप झालेलं आहे, कोण आहे तिथं तातडीनं कारवाई केली पाहिजे. पण त्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे लोक या सगळ्या याच्यात आहेत त्याच्या हातानंच इन्क्वायरी करायची आणि प्रकरण दाबायचं, हे जे चित्र चाललेलं आहे महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्राची जनता या भाजपप्रणीत सरकारला आता धडा शिकवल्याशिवाय शांत राहणार. नागपुर समय, गली से दिल्ली तक.